वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी ते अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तो 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. जास्त चोळून धुवायचं नाही आहे, त्याला भिजवून फक्त पाणी काढून टाकलं आहे. आता त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते आणि त्याला भिजत ठेवणार आहे आपण. मी रात्रभर भिजवणार आहे त्याला. व्यवस्थित साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकलं आहे. त्यामध्ये झाकण ठेवून आता आपण बाजूला ठेवून देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा चांगला भिजलेला आहे आपला. व्यवस्थित मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तुम्ही बघू शकता, कुठेही चिकट वगैरे झालेला नाही आहे. मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. सगळा साबुदाणा काढून घेतलेला आहे मोठ्या भांड्यामध्ये. इथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून मी. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि बारीक वाटून घेऊ. त्याला बारीक कूट केलेला आहे शेंगदाण्याचा. या प्रकारे 2 बटाटे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. आता साबुदाण्यामध्ये आपण वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला लागेल तेवढा शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. आणखीन थोडा कूट मी ते टाकून घेते, कारण साबुदाणा आपला जास्त आहे. मला अजून लागलेला आहे. तुम्हाला हवा तितका तुम्ही घेऊ शकता. मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. मोकळा झाला आहे आपला साबुदाणा मस्तपैकी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे बारीक. तुम्ही ती बारीक चिरून घातली तरी चालेल. मला मिक्सरच्या भांड्यात वाटलेली जास्त आवडते, त्यामुळं मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतले. कढई गरम व्हायला ठेवली. त्यामध्ये आपण 3 पळी तेल टाकून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे चांगला. थोडक्यात आपण तो बटाटा तेलामध्येच शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं आपण त्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बटाटा आपला मोकळा आणि चांगला शिजवल्यावर आणखीन टेस्टी लागतो. 1-2 मिनटं झाकण ठेवून आपण वाफ काढून घेतली. परत हलवून घ्यायचा आहे आपल्याला तो. तेल आणि वाफेवरच बटाटा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. पुन्हा मी झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजवून घेते. आता बटाटा आपला बऱ्यापैकी शिजला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकायची आहे. मी बटाटा साईडला करून घेते आणि मधल्या तेलामध्ये आपण वाटलेली हिरवी मिरची घालून घेऊ आणि ती फ्राय करून घेऊ तेलामध्ये. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तशी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. तेलामध्ये मिरची फ्राय केल्यावर आपण आता हे सगळं एकत्र करणार आहोत. बटाटा आणि मिरची एकत्र 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायची. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण चवीनुसार. पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊ.
साबुदाणा टाकल्यावर आपण आता हलवून घेऊ सगळं. साबुदाणा, बटाटा आणि हिरवी मिरची सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही आपली खिचडी चिकट किंवा कढईला चिकटते असं होणार नाही. मस्त मोकळी सुटसुटीत आपली खिचडी झालेली आहे. मिरची पण सगळीकडं एकसारखी लागल्या जाते, त्यामुळं चव पण छान लागते. आवश्यकतेनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार. थोडं मीठ मी बटाट्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळं व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकत्र हलवून घ्यायचं आहे सगळं एकसारखं. लो टू मीडियम गॅसवरच एकत्र हलवून घ्यायचं आहे सगळं. सगळं मिक्स केल्यावर आपण आता कमी गॅसवर आपण आता याच्यावर झाकण ठेवू आणि 1-2 मिनटं वाफ काढून घेऊ याची. 1-2-2.5 मिनटं झालेले आहेत. परत दाखवते. व्यवस्थित हलवल्यावर बघा आपली खिचडी किती मोकळी झाली आहे. कुठेही अशी चिकटली नाही आहे किंवा गोळा झालेला नाही आहे. पुन्हा 2 मिनटं फ्राय करून घेतली आहे. मोकळी सुटसुटीत झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता पुन्हा मी याला 1 मिनिटभर झाकून ठेवणार आहे. 1 मिनिटानंतर छान आपली खिचडी फुललेली आहे सगळ्या बाजूने आणि मोकळी पण झालेली आहे. आता आपण याला सर्व करून घेऊ. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.